नमस्कार, पर्वतन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, उजनी आणि वीर धरणामधून जे काय कालपासून पाणी सोडण्यात येत होतं ते पाणी आता पंढरपूरमध्ये या ठिकाणी पोहोचेल. पंढरपूरची जी भीमा नदी आहे ती भीमा नदी या ठिकाणी दुथडी भरून वाढण्याचे चित्र आपल्या ठिकाणी दिसतंय. मी सध्या पंढरपूरची जी चंद्रभागा आहे त्या चंद्रभागाच्या नदीच्या काठावरती आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी असणारा जो काय ऐतिहासिक जुना दगडी पूल आहे तो जुना दगडी पूल या ठिकाणी पाण्याखाली गेलाय. त्याच पद्धतीने वाळवंटामधील जे काही मंदिर आहेत त्या मंदिराला सुद्धा या ठिकाणी पुराच्या पाण्याने वेढा दिलेला आहे. एकंदरीत आपण चित्र पाहायला गेलं तर या हंगामामध्ये जवळपास पाचव्यांदा ही भीमा नदी या पद्धतीने दुथडी भरून वाहते आहे. काल सकाळी 9 वाजल्यापासून भीमा नदीच्या पात्रामध्ये पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणामधून जवळपास 1 लाख क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी सोडला जात होता. त्याच पद्धतीनं नीरा खोऱ्यामध्ये जो काही दमदार पाऊस पडलाय त्या पडलेल्या पावसामुळे वीर धरणामधून सुद्धा जवळपास 17,000 क्युसेक विसर्ग या ठिकाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडला जात होता. एकंदरीत संगमार्ग जर हा पुढे विसर्ग आला तर तो जवळपास 1,18,000 क्युसेकचा इतका विसर्ग या ठिकाणी सोडला गेला होता. आणि तो सोडला विसर्ग आता पंढरपूरमध्ये पोहोचलाय. आणि इथले पंढरपूरमध्ये चित्र पाहायला गेलं तर ही उजनी धरण जे पाणी आहे ते पाणी या ठिकाणी पोहोचले आणि भीमा नदी आहे ती भीमा नदी दुथडी भरून वाहण्याचे चित्र दिसून येते. पहिल्या तीरावरती जर आपण इस्कॉनचा घाट बघितला गेला तर तो सुद्धा या ठिकाणी पाण्याखाली गेलाय. मात्र आता ही पंढरपूरला पुराचा धोका होणार का, पुराचा धोक्यावरती आहे का अशी चर्चा होती ती. मात्र धरण प्रशासनाकडून एक महत्वाची बातमी आपल्या समोर येते आहे की उजनी धरणातून कालपासून जो काही 1 लाख क्युसेक विसर्ग सोडण्यात येत होता तो आता बऱ्यापैकी कमी केलाय. आज सकाळी 6 वाजता तो विसर्ग 80,000 क्युसेक करण्यात आला होता. मात्र 1.5 वाजताची अपडेट आपल्यापाशी मिळते आहे. त्या पद्धतीनुसार उजनी धरणाचा जो काही विसर्ग आहे तो विसर्ग आता 65,000 क्युसेक इतका करण्यात आलाय. दौंडची आवक ही 40,000च्या आसपास आहे आणि उजनीची एकूण टक्केवारी जर पाहायला गेलं तर उजनीची एकूण टक्केवारी ही 106% आसपास उजनी धरण भरले. एकंदरीत सगळ्यात महत्वाची बातमी आपल्याला अशी आहे की उजनीच्या वरची जे काही 15 धरणं आहेत ते धरणं भरलेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये जर समजा आणखी पाऊस झाला तर मात्र आणखी तो विसर्ग वाढू शकतो. दौंडची आवक वाढली तर पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं मात्र पुन्हा एकदा भीमा नदीला पूर येऊ शकतो. तुर्तास तरी भीमा नदीकाठच्या नागरिकांसाठी दिलासा बातमी की जो भीमा नदीला पूर येणार होता ती पूर स्थिती सध्या तरी टळलेलं चित्र एकंदरीत दिसते. कारण 1 लाखाचा कालचा विसर्ग आहे त्यामध्ये कोणते वाढ न करता तो विसर्ग आता कमी केलाय. सायंकाळपासून किंवा उद्या सकाळपासून जी काय भीमा नदी पाणी पातळी वाढलेली आहे ती पाणी पातळी कमी होण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न होतील. उजनी आणि वीरचे जे अपडेट आहे ते अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यामध्ये पोहोचवतो. त्यासाठी तुम्ही आपलं परिवर्तन न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उजनी आणि वीरच्या अपडेटसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह बालाजी फोगारे, पंढरपूर.